नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या परीक्षित अभ्यास यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की तुमचं जे तुम्ही सोबत 2 प्रोग्रामला ॲडमिशन घेतलं असेल, जानेवारी जूनमध्ये तुमचं जे आहे एका दिवशी 2 पेपर आले होते. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे विद्यापीठाने तुम्हाला जे आहे ओव्हरलॅपचं एक परिपत्रक जारी केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुमची परीक्षा जी आहे ती नंतर घेण्यात येईल. ठीक आहे, कारण UGCच्या नियमानुसार जे आहे तुम्ही एका वेळेस 2 डिग्र्या परस्यू करू शकता. बरोबर. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे आता बघा 28 तारखेला जे काही परिपत्रक आलेलं आहे, बरोबर. आता हे परिपत्रक तुम्हाला ज्या या ठिकाणी वाचायचं आहे. यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की एका दिवशी ज्यांचे 2 पेपर आले होते किंवा एकाच वेळेला ज्यांचे 2 पेपर आले होते, त्यांचे जे काही उर्वरित विषय असतील ते त्यांना काय करायचं, आता या ठिकाणी या लिंकवर यायचं आहे आणि 4 ऑगस्ट, बरोबर. आता आज 1 ऑगस्ट आहे, तर 4 ऑगस्टच्या आधी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचं जे आहे त्या ठिकाणी संमती दर्शवायची आहे की तुम्हाला पेपर द्यायचे आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी सूचना, तुम्ही स्टॉप करून बघू शकता. यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला अगोदर जे हॉल तिकीट मिळालं होतं तेच हॉल तिकीट तुमचं ग्राह्य धरलं जाईल. फक्त त्याच्यावरती जी काही नवीन तारीख वगैरे असेल ती तारीख तुम्हाला जी आहे लवकरच जारी करण्यात येईल की कोणत्या तारखेला कोणता पेपर होणार वगैरे वगैरे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर आल्यावर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी स्टुडंट कन्सेंट फॉर्म. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं PRN टाकायचं आहे. तर या ठिकाणी बघा आता मी एका विद्यार्थ्याचा PRN टाकतो, जो की ओव्हरलॅपमुळे जे आहे त्याला पेपर देता आले नव्हते. या ठिकाणी आपण सर्च करूया. सर्च केल्यावर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही विद्यार्थ्याची प्रोफाईल वगैरे असते, May-June 2026 एक्झाम डिटेल स्टुडंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचा PRN नंबर आहे, अगोदरचा सीट नंबर आहे, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आहे, स्टडी सेंटरचा कोड आहे आणि व्हेन्यू कोड आहे. व्हेन्यू कोड म्हणजे काय, थोडक्यात जे काही तुमचं एक्झाम सेंटर वगैरे असेल ना ते, कारण कधी कधी काय होतं की स्टडी सेंटर आणि एक्झाम सेंटर जे आहे ते वेगवेगळे येत राहतं. ठीक आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे खाली. इथे बघा काय दिलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या 2 शिक्षणक्रमाच्या परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी आल्यामुळे ज्या विषयाची परीक्षा देणं बाकी आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. आता ह्या विद्यार्थ्याच्या 2 डिग्र्या होत्या बघा. ठीक आहे. BA आणि समजा हे MA. तर MAची परीक्षा देणं बाकी होती. तर पेपर कोड या ठिकाणी बघा तुमचे जे काही टोटल 5 विषय आहेत थेरीचे ते दिलेले आहेत. प्रिव्हियस एक्झाम टाईम बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, जो की तुमचा 27 मे, 29 मे, 30 मे, 1 जून आणि 2 जूनला. ठीक आहे. असा अगोदर आपल्या May-Juneचा टाईम टेबल होता सेमिस्टर 1चा. बरोबर. आता सेमिस्टर 1 म्हणजे प्रिव्हियस सेशन म्हणजे काय, थोडक्यात 1-1 दिले. बरोबर. तर 1 म्हणजे फर्स्ट इयर पण होऊ शकतं, त्यामधलं सेमिस्टर 1. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काहीतरी खाली टिप पण दिलेली आहे. ही टिप तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे, वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी मी प्रवेशित असलेले अभ्यास केंद्र ज्या विभागीय केंद्राशी संलग्न आहे त्या विभागीय केंद्राने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास माझी संमती आहे. ठीक आहे. असं तुम्हाला या ठिकाणी जे आहे समरी द्यायची आहे. तुम्हाला बघा या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे, काही अडचण आली तर. ठीक आहे. सबमिट करायला जर काही अडचण वगैरे येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे त्यावर क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी PRN पण दिलेला आहे, तुमचा एक मेल ID पण दिलेला आहे विद्यापीठाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. जर तुम्हाला तुमचे विषय जर या ठिकाणी जे आहेत थोडे कमी जास्त दिसत असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर पण तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. मी वरील माहिती वाचली असून माझी संमती आहे. तुमचे हे विषय वगैरे जे असतील हे पूर्ण तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. आता यांचं फक्त MAचं बाकी आहे. ठीक आहे. तर त्यांनी या ठिकाणी जे आहे MA STचं या ठिकाणी जे आहे कन्सेंट द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला खाली या ठिकाणी सबमिट कन्सेंटवर क्लिक करायचं आहे. सबमिट केलं की तुमचं जे आहे प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल, म्हणजे सक्सेसफुली सबमिट वगैरे, आणि तुम्हाला एक मेल वगैरे देखील त्यावरती येणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा तुम्हाला समजलं असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जे काही तुमचं ओव्हरलॅप शेड्यूल होतं ते तुम्हाला रिशेड्यूल करायचं आहे परीक्षेचं. आणि मित्रांनो, याची एक्झाम जी आहे साधारणपणे ती पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबरमध्ये तुमचा निकाल लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, अजून कोणाचा काही बाकी असेल तुमच्यापैकी, तुमच्या मित्रामध्ये कोणी असेल ज्यांनी डबल पेपर दिले होते किंवा एका दिवशी 2-2 पेपर आले होते, तर त्यांना ही माहिती सांगा. 4 तारखेपर्यंत तुम्हाला टाईम वाढवून देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर 4 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची संमती या ठिकाणी दर्शवायची आहे तुम्हाला ऑनलाईन. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.